पुण्याच्या खेडमधील मुलीला पळवणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। मुलीच्या आईसह 2 भावांना खेड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। अपहरण केलेल्या मुलीला पोलिसांनी पतीकडे सोपवले, तर आंतरजातीय प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरण करण्यात आलं होतं। आई आणि 2 भावांसह 15 जणांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या खेडमधील मुलीच्या अपहरण प्रकरणी आई आणि 2 भावांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या पतीला मारहाण करत तिचं अपहरण करण्यात आलं होतं। अपहरण करण्यासाठी आलेल्या इतर 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अपडेट? खरं तर पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी गावामध्ये रहिवासी असणारे विश्वनाथ गोसावी व प्राजक्ता काशीद यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता। हाच राग मनात धरून प्राजक्ता काशीद हिच्या घरच्यांनी म्हणजेच प्राजक्ताची आई, सक्का भाऊ, चुलत भाऊ यांसह 15 जणांनी विश्वनाथ गोसावी व प्राजक्ता राहत असलेल्या घरी जाऊन दोघांनाही बेदम चोप दिला होता। तर प्राजक्ताला बळजबरीने आपल्या सोबत नेले होते। झालेल्या घटनेबाबत विश्वनाथ गोसावी यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये मारहाण व अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काल रात्रीच प्राजक्ताला ताब्यात घेतले होते। तर पोलिसांनी आज सकाळी या मारहाणीला व अपहरणाला जबाबदार असणारी प्राजक्ताची आई व तिच्या दोन्ही भावांना ताब्यात घेतले असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। दरम्यान अपहरण झालेल्या प्राजक्ताला पोलिसांनी तिच्या पतीकडे म्हणजेच विश्वनाथ गोसावी यांच्याकडे सुपूर्द केला आहे। स्टुडिओ। बरं, ठीक आहे सचिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।